श्री स्वामी समर्थ. मी स्नेहल. आज आपण बघणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी कापडामध्ये तुम्ही छान असे 2 प्रोडक्ट बनवू शकता. हे तुम्ही वाण म्हणून गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता. तर पहिलं प्रोडक्ट आहे, त्यासाठी मी 9 इंच बाय 6 इंचाचं कापड घेतलेलं आहे. तर मी इथे खणचं कापड यूज करते. तुम्ही कोणतंही कापड यूज करू शकता मेन फॅब्रिक म्हणून. सेम पद्धतीने मी 2 अस्तर आणि 2 कॅनव्हासचे पीस कट करून घेतलेले आहेत. मेजरमेंट अगदी सोपे आहेत. तर आता आपण खणचं फॅब्रिक, त्याला खाली अस्तर घेतलेला आहे. यावरती आपल्याला चेन लावून घ्यायची आहे, पण चेन आपली आतमध्ये गेली पाहिजे किंवा जे धागे आहेत ते आतमध्ये गेले पाहिजेत. त्यासाठी अशा पद्धतीने ही चेन आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि आपण टीप देऊन घ्यायची आहे. यामुळे खूप सुंदर फिनिशिंग येणार आहे आणि धागे कुठेही निघणार नाहीत, कुठेही धागा दिसणार नाही तुम्हाला. आणि त्यामुळे डेली यूजमध्ये खूप सुंदर वापरायला ही पर्स तयार होणार आहे. तर दोन्हीकडच्या चेन मी लावून घेतलेले आहेत. रनर लावून घेतलेला आहे. रनर लावल्यानंतर त्या दोन्ही साईड आहेत चेनच्या, त्याच्यावरती एक एक टीप देऊन घ्यायची आहे. त्यामुळे चेन ओपन होत नाही आणि तुमचं जे स्टिचिंग आहे पुढचं ते इझी जाईल. आता इथे बघू शकता मी दोन्ही पार्ट वेगवेगळे करून मी टीप देऊन घेतलेली आहे फक्त खालच्या बाजूंनी, आणि एक्स्ट्राचा पार्ट कट करून आपल्याला हे आतमध्ये घालायचं असतं. हे तुम्ही करायला लागल्यानंतर खरंच खूप इझी वाटणार आहे तुम्हाला बघताना, जे वाटतंय त्यापेक्षा सुद्धा. आता साईडहून मी ज्या टिप दिलेल्या आहेत त्या बाहेरूनच दिलेल्या आहेत, कारण आपल्याला याला एक पाइपिंग गोट म्हणू शकता ते लावायचं आहे. तर त्यासाठी मी इथे एक पट्टी घेतलेली आहे कापडाची 1.5 इंच बाय 65 इंच. तुम्ही 60-65 इंच तुमच्या उंचीनुसार ठरवू शकता. तुम्ही मेजर करून घ्या की तुम्हाला स्लिंग बॅग म्हणून तुम्हाला किती बेल्टची गरज आहे, त्यानुसार तुम्ही इथे कापड घेऊ शकता. आता ह्या पर्सवरती सुद्धा तुम्हाला कापड लावायचं आहे, त्यामुळे पर्सचं मेजरमेंटसुद्धा तुम्ही त्यामध्ये काउंट करायचं आहे आणि त्यानुसार हे कापड लावून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी इतकी इझी प्रोसेस आहे ही. यामुळे फिनिशिंग खूप सुंदर दिसतं आणि दिसायला एक अट्रॅक्टिव्ह काहीतरी वेगळं असं तुमची ही पर्स तयार होते. तर त्यासाठी हे खूपच सुंदर पद्धत आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर करते. मी सोप्या सोप्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून प्रत्येकाला माझे व्हिडिओ आवडावेत आणि तुम्हाला ते बनवता यावेत, एवढाच माझा उद्देश असतो की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वस्तू मी दाखवलेली आहे ती इझिली तयार करता यावे आणि तुम्हीही काहीतरी तुमचं नवीन स्टार्ट करता यावं तुम्हाला, यासाठी माझा प्रयत्न असतो. आता ही पर्स तयार झाल्यानंतर तुम्ही इथे कोणताही पॅच लावू शकता, नथ तयार करून लावू शकता किंवा माझ्याकडे ही नथ आहे तशी तुम्ही नथ अडकवू शकता. खूप सुंदर लुक येतो आणि ही पर्स आपली रेडी झालेली आहे. मोबाईल पाऊच म्हणू शकता, स्लिंग बॅग म्हणू शकता, डेली यूजसाठी बेस्ट आहे. आपलं जे दुसरं प्रोडक्ट आहे त्याचे सुद्धा मेजरमेंट अगदी इझी आहेत. म्हणजे 10 इंच बाय 10 इंचाचं सिंपल चौकोन कट करून घ्यायचं आहे. आता त्याचे मी 2 अस्तरचे, 2 मेन फॅब्रिकचे आणि 2 कॅनव्हासचे सेम पार्ट्स मी कट करून घेतलेले आहेत. इथे मी कॅनव्हास चिकटवून घेतलेला आहे. चिकटवण्याची प्रोसेस म्हणजे काय, तर मेन फॅब्रिकवरती कॅनव्हास ठेवायचा आहे. त्याची जी चकाकीची बाजू आहे ती खाली ठेवायची, मेन फॅब्रिकवरती ठेवायची आहे आणि वरून इस्त्री करायची आहे. सिंपल आहे एकदम, मस्त असं हे कॅनव्हास आहे, हे चिकटलं जातं. आता बेल्ट लावण्यासाठी मी इथे 2.5 इंच बाय 16 इंचाचं इथे पट्टी घेतलेली आहे. त्यालासुद्धा मी कॅनव्हास चिकटवून घेतलेला आहे. यामुळे खूप सुंदर फिनिशिंग येणार आहे आणि बेल्ट आपले खूप छान तयार होणार आहेत. तर मी दोन्ही साईडहून थोडं फोल्ड करते आणि त्यावरती आणखी एक फोल्ड करणार आहे आणि दोन्ही साईडहून आपण टिप देऊन घेणार आहोत. अगदी सुंदर फिनिशिंगमध्ये हे बेल्ट तयार होतात. मी जितकी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून प्रत्येकाला ते बनवता यावं आणि खरंच तुम्ही ट्राय करून बघता. खूप छान कमेंट्स तुम्ही मला देता, त्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद. आता इथे पर्सला एक छानसा आकार यावा यासाठी मी इथे एक टक्स देणार आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण मध्ये घ्यायचं आहे आणि त्या मध्येच्या दोन्ही साईडहून 1-1 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. यामुळे तुमचं जे प्रत्येक पार्ट आहे तो सेम मेजरमेंटमध्ये, सेम फिनिशिंगमध्येच तुमचे टक्स दिसतील. त्यासाठी थोडंसं मेजरमेंट करून
तुम्ही छान सुंदर असा इथे टक्स देऊन घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे. सेम पद्धतीने मेन फॅब्रिक अस्तरवरती चारही पार्ट्सवरती मी हे टक्स देऊन घेणार आहे. खूप सुंदर आहे. यामुळे खूप सुंदर अशी पर्सला आकार येईल आणि सुंदर पर्स तयार होईल. त्यामध्ये साहित्य पण भरपूर बसू शकेल. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. ही पर्स इतकी इझी आहे आणि डेली यूजसाठी बेस्ट आहे. खरं तर तुमच्याकडे जर तुम्ही रोज जॉबला किंवा तुमच्या घरामध्ये आजी, सासूबाई, आई अशा मंदिरात जात असतील तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा. आता आपण इथे चेन लावून घेणार आहोत. ही चेन माझ्या खूप साऱ्या पर्सना मी लावते. तुम्ही बघितलं असेल तर खूप स्वस्तात मस्त अशी ही चेन मला मिळालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा जर पाहिजे असेल तर लिंक टाईप करा. मी याची लिंक तुमच्यासोबत शेअर करेन. तर खूपच कमी चार्जमध्ये ही चेन मिळते आणि रनर आणि चेन मिळेल. तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला लिंक टाईप करा. मी त्याची लिंक तुमच्यासोबत शेअर करेन. आता बेल्ट लावून घ्यायचे आहेत. तर मध्ये घ्यायचं आहे आणि मध्येच्या दोन्ही साईडला 2-2 इंचावरती मार्क करून घेणार आहे आणि त्यावरती आपल्याला इथे बेल्ट लावून घ्यायचे आहेत. खूप सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आणि याच सोप्या पद्धतीचे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते. लास्टचे 2 व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडले. यामध्ये सुद्धा मी खूप इझी आणि युजफुल अशा वस्तू तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला खूप जास्त आवडल्या. कारण मला तुमच्या इतक्या सुंदर कमेंट्स आलेल्या आहेत. तर त्या कमेंट्स वाचूनच खरं तर मी खूप छान खुश होते खरं तर आणि त्यामुळे मला आणखी जास्त उत्साह येतो की आणखी तुमच्यासोबत अशा छान वस्तू शेअर करायला पाहिजेत. आणि त्यासाठी या 2 वस्तू आहेत आज मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून या तुमच्या युजफुल पण असतील आणि छान तुम्ही या सेल करू शकता, छान यूज करू शकता, कुणाला गिफ्ट देऊ शकता. तर इतकी सुंदर अशा 2 पर्स आहेत या तयार होतील. तर मी इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि इझी प्रोसेस आहे, जेणेकरून तुम्ही सगळ्याजणी बनवू शकाल. अशाच प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर साईडहून सगळी टिप देऊन घ्यायची आहे उलट्या बाजूने आणि 1.25 इंचाचा इथे मी चौकोन 2 बाजूंना खाली कट करून घेते. प्रॉपर मेजर करूनच तुम्ही जर बनवलं तर तुमचं प्रोडक्ट नक्कीच सुंदर होणार आहे. आणि नेहमीप्रमाणेच अशा तिरकी टीप देऊन घ्यायची आहे. यामुळे खूप छान आकार येतो आणि भरपूर साहित्य बसतं. आपली ही पर्स आहे ही रेडी झालेली आहे. या 2 पर्समधली तुम्हाला कोणती आवडली हे मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद. नक्कीच असा सपोर्ट करत राहा.